ठरलं तर मग या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये सायली, अर्जुन आणि चैतन्याला 1-2 नाही तर तब्बल 5 पुरावे मिळालेले आहेत आणि त्यानंतर या 5 पुराव्यांचा वापर करून आश्रमाचा स्टे एकदम नाट्यमयरित्या कसा परत एकदा होणार आहे आणि हे पाडण्याचं काम अचूक अर्जुन थांबवणार आहे हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 18 ऑक्टोबरच्या भागामध्ये 3:05 असताना कॉन्स्टेबल पोलिसांना सांगायला येतात, सर 3:05 आहेत, म्हणजे हा टायमिंग संपत आलेला आहे, आपल्याला त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे आणि पुन्हा एकदा 3 वाजता आपल्याला सील लावायला पाहिजे. कोर्टाच्या आदेशानुसार 3 वाजेपर्यंतच आपण हे आश्रम उघडं ठेवू शकतो. कॉन्स्टेबल म्हणतात, हो आपण त्यांना आठवण करून द्यायला जाऊया. असं म्हणत कॉन्स्टेबल आणि पोलीस आत जाणार, पण तोपर्यंत अर्जुन, सायली, चैतन्य हे सुद्धा आता बाहेर येतात. 3 वाजता शार्प 3 वाजता आश्रम सोडण्याची कमिटमेंट पाळतात आणि त्यानंतर त्यांच्या इव्हिडन्स बॉक्समध्ये एकूण 5 हे असतात, म्हणजे 5 पुरावे असतात, जे 2 पुरावे महत्त्वाचे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा 3 पुरावे मिळालेले असतात. मग अर्जुन म्हणतो, या इव्हिडन्स बॉक्समध्ये एकूण 5 पुरावे आहेत, आम्हाला या आश्रमामध्ये हे पुरावे सापडलेले आहेत, मी तुमच्या ते स्वाधीन करतो आणि तोपर्यंत त्याच्यावरती फिंगरप्रिंट किंवा त्याच्यावरती असलेली अजून काही तुम्हाला माहिती मिळेल ती सगळी माहिती तुम्ही रेकॉर्डला ठेवा आणि कोर्टाच्या तारखेला हजर करा. पोलीस म्हणतात, ठीक आहे. मग अर्जुन, सायली, चैतन्य तो इव्हिडन्स बॉक्स पोलिसांच्या हवाली करतात आणि त्यानंतर पोलीस तो इव्हिडन्स बॉक्स सील करतात आणि त्यानंतर तो आपल्या ताब्यात घेऊन सगळ्या आता कस्टडीमध्ये घेतात. त्यानंतर अर्जुन, सायली, चैतन्य हे सगळे बाहेर पडतात. सायली म्हणते, सर या पुराव्यांचा आपल्याला नक्की उपयोग होईल ना? अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, म्हणजे बाकीचे 3 पुराव्यांचं एवढी माहिती नाहीये काय आहेत ते, पण जे 2 पुरावे मिळालेत ना, एक म्हणजे तो सोन्याचा तुकडा आणि दुसरं म्हणजे प्रीतीज बुटीकचं कार्ड, या गोष्टींचा आपल्याला नक्कीच साक्षी तिकडे होती हे सांगण्यासाठी उपयोग होईल. कारण खरं सांगायचं तर साक्षीने कोर्टात काय साक्ष दिलेली आहे की ती आश्रमात फक्त एकदाच आली होती, ज्या वेळेला आश्रम विकत घेण्याची डील चालू होती. त्यामुळे आश्रम विकत घेण्याच्या डीलच्या वेळेला ती फक्त आउटसाईडलाच आली होती आणि तिथेच तिने मधुभाऊंसोबत कन्व्हर्सेशन केलं होतं, ती आणि महिपत. त्यानंतर पुन्हा ती कधीही आश्रमात आली नव्हती असं तिने सांगितलेलं होतं. जर ती पुन्हा कधीही आश्रमात आली नाही तर आश्रमात या वस्तू सापडणं आणि या वस्तू साक्षीच्या असणं हे पुरावा ज्या वेळेला आपल्याला सापडेल ना, त्यावेळेला आपल्याला हे सिद्ध करता येईल की साक्षी एकतर खोटं बोलते, म्हणजे ती आश्रमाच्या आत गेली होती. ती ज्या पद्धतीने म्हणते ना की मी फक्त आश्रमाच्या बाहेर होते, त्यानंतर सुद्धा ती एकदा आली होती आणि ती आश्रमात गेली होती आणि त्याचमुळे आश्रमात हे 2 पुरावे आपल्याला सापडलेत. हे 2 पुरावे तिचे आहेत हे सिद्ध केल्यावरती ती आश्रमात गेली होती हे सुद्धा सिद्ध होईल आणि खुनाच्या रात्री ती या सगळ्यामध्ये त्या रात्री तिकडे उपस्थित होती हे सुद्धा सिद्ध होईल. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, आणि मग मधुभाऊ सुटतील ना? अर्जुन म्हणतो, हो नक्कीच, या सगळ्यामध्ये साक्षी अडकणार आणि मधुभाऊंची सुटका होणार. तोपर्यंत इकडे आता महिपत आपला जो पैसे देऊन कॉन्स्टेबल त्याच ह्याच्यामध्ये ठेवलेला असतो जिकडे इव्हिडन्स येणार असतात, त्या कॉन्स्टेबलला कॉल करतो. कॉन्स्टेबलला कॉल करून महिपत म्हणतो, काय रे, काय आले पुरावे, काही कळलं का? यावरती तो कॉन्स्टेबल म्हणतो, नाही आत्ताच तर 3 वाजलेत ना, अजून ते लोक पुरावे घेऊन आलेले नाही आहेत. ते ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील ना कॉन्स्टेबल आणि आमचे इन्स्पेक्टर साहेब, त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो ना काय पुरावे आलेत ते, पण आत्ता सध्या तरी इकडे काही आलेलं नाहीये. असं म्हणत तो आता कॉन्स्टेबल फोनवरती बोलत असतानाच इन्स्पेक्टर साहेब आणि दुसरा कॉन्स्टेबल जे त्या आश्रमात गेलेले असतात ते पुरावे घेऊन येतात. पुरावे घेऊन आल्यावरती इन्स्पेक्टर साहेब त्या आपल्या सोबतच्या कॉन्स्टेबलला म्हणतात, हे बघ, हे तू इव्हिडन्स आहेत ना, हे आपल्या इव्हिडन्स स्टोरेज आहे ना तिकडे नेऊन ठेव सेफली आणि त्याला कोणाचाही म्हणजे उगाचच इंटरफेरन्स नको आहे. तोपर्यंत त्यांना एक कॉल येतो म्हणून ते बाहेर जातात. त्यांना कॉल आल्यावरती ते बाहेर गेल्यावरती हा दुसरा जो कॉन्स्टेबल असतो, जो महिपतचे पैसे खाल्लेला असतो, तो कॉन्स्टेबल बोलायला लागतो की अरे दे, तू कशाला त्रास करतोयस, मी ते आतमध्ये नेऊन ठेवतो. यावरती आधीचा कॉन्स्टेबल म्हणतो, नाही नाही, अरे मी ठेवतो की. यावर तो म्हणतो, अरे तुला त्रास कशाला? आता याला या सगळ्यामध्ये महिपतला कळवायचं असतं
की काय काय पुरावे सापडलेत ते. म्हणून तो आग्रह करतो आणि ते पुरावे घेऊन आत जातो. इव्हिडन्स तिथे स्टोरेज केलेले असतात, तिथे ते इव्हिडन्स बॉक्स ठेवण्यासाठी तो येतो आणि आता तिकडून महिपतला म्हणतो, हॅलो सर, माझ्या हातामध्ये सध्या तरी तो इव्हिडन्स बॉक्स आहे, पण मी तुम्हाला कसं काय कळवू की याच्यात काय काय आहे ते. यावरती महिपत म्हणतो, अरे डोक्याचा वापर कर ना, टेक्नॉलॉजी किती पुढे गेले. तुझ्या हातात जो मोबाईल आहे त्याला कॅमेरा असतो, त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढ, मला ते फोटो पाठव, मला ते फोटो मिळाले की मला समजेल त्याच्यामध्ये काय काय आहे ते. आणि दुसरी गोष्ट, मला फोटो पाठवलेस की त्यानंतर सगळे पुरावे जळले पाहिजेत. यावर तो माणूस म्हणतो, म्हणजे तो कॉन्स्टेबल म्हणतो, काय बोलताय तुम्ही, कसं काय मी हे सगळं जाळू शकतो. नाही नाही, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. यावर ते महिपत म्हणतो, हे बघ, तुझ्या 3 पिढ्या बसून खातील ना इतके तुला पैसे देईन. नोकरीची तुला काय गरज आहे, फक्त पुरावे जळले पाहिजेत, ते कसे काय हे तू बघ. 3 पिढ्यांची सोय माझ्याकडे लागली. असं म्हणत इकडे आता महिपती त्याला इतक्या पैशाचं आमिष देतो जितके पैसे त्यांनी कधी स्वप्नात पण पाहिलेले नसतील. त्यामुळे तो भुलतो आणि या सगळ्या गोष्टी करायला तयार होतो. तो इव्हिडन्स बॉक्स एका आता लिफाफ्यामध्ये ठेवतो. त्या प्रोसेसनुसार लिफाफा सील करतो आणि इव्हिडन्स बॉक्स जिथे ठेवायचे तिकडे ठेवून देतो. आता महिपत वाट बघत असतो, ते म्हणजे पुरावे जळण्याची. पण महिपतला माहीत नसतं, नियती या वेळेला महिपतची साथ देणारच नसते. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा सायलीच्या रूममध्ये येते. सायलीच्या रूममध्ये आल्यावरती ती सायलीने नीटनेटकेपणाने ठेवलेल्या वस्तू पाहते. सायलीच्या नीटनेटकेपणाचं तिला पहिल्यापासूनच कौतुक वाटत असतं. मग सायलीची साडी घेते. सायलीची साडी घेऊन तिच्यावरतून प्रेमाने हात फिरवते. प्रेमाने हात फिरवून ती साडी कुरवाळते आणि आता या सगळ्यामध्ये प्रतिमा सायलीचा स्पर्शच अनुभवत असते. सायलीचा स्पर्श अनुभवता अनुभवता ती सायलीच्या सगळ्या वस्तू एकटक आपल्या हाताने पाहायला लागते. सायलीच्या वस्तू पाहता पाहता इकडे तिकडे येते आणि त्यानंतर मग मात्र आपल्या पिशवीतून तिने स्वतःच्या घरी बनवलेल्या चॉकलेटच्या वड्या, त्या वड्या काढते आणि सायलीची साडी बेडवरती ठेवून तिथे त्या चॉकलेटच्या वड्या ठेवते आणि गोड मुलीसाठी गोड खाऊ असं म्हणत तोंडाने पुटपुटते. सायलीसाठी स्वतःच्या हाताने बनवून आणलेल्या 4-5 चॉकलेटच्या वड्या या तिकडे ठेवून देते आणि आता ते सगळं, साडी आणि त्या चॉकलेटच्या वड्या, हे ती कुशनच्या खाली सरकवते. कुशनच्या खाली सरकवल्यावरती मग ती सायलीसाठी हे ठेवलंय अशी सायलीची वाट पाहत बसते. त्यानंतर इकडे आता प्रियाचं काम चालू असतं. प्रिया मात्र आता इकडे सारखा मोबाईल उघडत असते. सारखा मोबाईल उघडून त्याच्यामध्ये काही आहे का हे पाहत असते. असं पाहत असताना आता इकडे प्रियाला या सगळ्यामध्ये म्हणजे आता फोन लावायचा असतो की काय इव्हिडन्स मिळालेत का, पण तिला काही माहितीच कळत नसते. तिला काहीही माहिती कळत नसल्यामुळे आता प्रिया अस्वस्थ होत असते. तोपर्यंत प्रतिमा रूमचा सगळीकडे अनुभव घेते, सायलीची रूम पाहते आणि बाहेर येते. बाहेर आल्यावर ती प्रिया तिला म्हणते, काय ग, सायलीची रूम पाहिलीस का, आवडली का तुला सायलीची रूम. पण प्रतिमा तिला एक शब्दही बोलत नाही आणि तिकडून तडक बाहेर येते. त्यावेळेला प्रिया म्हणायला लागते, काय कसली बाई आहे ही, म्हणजे ज्या वेळेला सायली असते त्यावेळेला हिचा तोंड चुरू 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 चालतं आणि ज्या वेळेला मी हिला काही प्रश्न विचारला की हिचं तोंड पूर्णपणे बंद होतं. असं म्हणत प्रिया आता स्वतःवरती चिडचिड करते आणि का गेली असेल ही सायलीच्या रूममध्ये आणि इतका वेळ सायलीच्या रूममध्ये काय करत असेल. म्हणून आता ती सायलीच्या रूममध्ये जाऊन टोकावून बघते की प्रतिमा आत जाऊन काय करत होती. तर तिला प्रतिमा काहीही केलेलं दिसत नाही. आता तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघं जण आता प्रीतीज बुटीकच्या इकडे येतात. प्रीतीज बुटीकच्या इकडे आल्यावरती पाहतात तर काय, बुटीक खूपच महागडं असतं. सायली म्हणते, आपण कार्ड बघून जे इमॅजिनेशन केलं होतं त्यापेक्षा हे बुटीक खूपच महागडं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे या बुटीकमध्ये तुमच्या आश्रमातलं कुणी येणं शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो, या सगळ्यामुळे आता हे साक्षीचंच असणार आहे इकडे कार्ड, हे मात्र नक्की. मग मात्र आता दोघं जण आतमध्ये एंटर करतात. एंटर केल्यावरती तिथली जी मालक असते ती म्हणायला लागते, मॅडम काय दाखवू तुम्हाला, आमच्याकडे वन पीस, शरारा, तुम्हाला ज्या प्रकारचा ड्रेस हवा आहे त्या प्रकारचा ड्रेस मिळेल, तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. यावरती सायली म्हणते, खरं सांगू का, तर आम्ही तुमच्याकडे खरेदीला आलेलो नाही आहेत. हे आहेत खूप मोठे वकील अर्जुन सुभेदार.
यांना यांच्या केस संदर्भात तुमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन करायची आहे आणि त्यासाठी आम्ही आलोय, तुम्ही कोऑपरेट कराल अशी आम्ही आशा करतो. ती मुलगी हो म्हणते आणि म्हणते नक्कीच ना, तुम्ही सांगा तुम्हाला कोणती मदत हवी आहे, मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते हे तुम्ही मला सांगितलं तर मी तुमची नक्की मदत करेन. असं म्हणत ती मुलगी आता अर्जुनला या सगळ्यामध्ये मदत करायला तयार होते. मग अर्जुन तिला सांगतो, आमची एक केस आहे, त्या केस संदर्भात मला तुमच्या इथून काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. यावरती मुलगी म्हणते सांगा ना. मग अर्जुन तिला पूर्णपणे केस समजावून सांगतो की असं असं एक खुनाचा केस आहे, अशामध्ये आम्ही ज्या ठिकाणी खून झालाय त्याची इन्व्हेस्टिगेशन केली असता तुमचं कार्ड आम्हाला सापडलंय आणि त्यामुळे आम्हाला असा संशय आहे की जे कार्ड तुमच्याकडून गेलंय त्या मुलीनेच खून केलेला आहे किंवा तीच मुलगी तिकडे आहे, म्हणजे गेलेली होती हे सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी ती मुलगी तुमची कस्टमर आहे का हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ही घटना गेल्या 1.5 वर्षापूर्वी घडलेली होती. असं म्हणत अर्जुन सगळा प्रकार त्या मुलीला सांगायला लागतो. त्यावरती म्हणते सर सॉरी पण 1.5 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड आम्ही मेंटेनन्सला ठेवत नाही. आमच्याकडे फक्त 6 महिन्यापूर्वीचा रेकॉर्ड असतो, कारण 1.5 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड इतका ठेवण्याइतका आमच्याकडे डाटा नसतो. त्याच्यामुळे आम्ही 6 महिन्यापर्यंत रेकॉर्ड मेंटेन करतो, त्याच्या पुढे नाही करत. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग गेल्या 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे साक्षी शिकरे या नावाच्या कोणत्या मुलीने काही खरेदी केलेली आहे का किंवा ती काही इकडे आली होती का हे सांगू शकाल का. यावरती मुलगी म्हणते नक्कीच, मी सगळं चेक करते आणि तुम्हाला सांगते काय आहे ते. असं म्हटल्यावरती ती मुलगी सगळा डेटा चेक करते आणि ती म्हणते नाही हो सर, म्हणजे गेल्या 6 महिन्यात साक्षी शिकरे नावाच्या कोणत्याही मुलीची इकडे काही एंट्री झालेली नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे. बरं ते सगळं जाऊ दे, एंट्री नाही, पण तुम्हाला आठवतंय का की गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तुमचं रेग्युलर कस्टमर असलेली साक्षी शिकरे इकडे येते किंवा काय असतात ना काही खास कस्टमर ज्यांची खरेदी खूप जास्त असते, ते आपल्या लक्षात राहतात, म्हणजे डेटाचीच काही गरज नसते. यावरती मुलगी म्हणते हो असतात असे कस्टमर, पण तसं माझ्या माहितीत साक्षी शिकरे नाही, अशी कोणतीही कस्टमर आमच्याकडे आलेली मला काही आठवत नाहीये. मग त्यावरती आता इकडे सायली म्हणते तुम्हाला प्रिया मधुकर किंवा तन्वी किल्लेदार हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय का, म्हणजे या दोघींपैकी किंवा या नावापैकी इकडे कुणी आलं होतं का. प्रिया मधुकरपेक्षा तन्वी किल्लेदार नावाची कोणती मुलगी इकडे आली होती का. असं म्हटल्यावरती मग ती मुलगी सांगते तन्वी किल्लेदार किंवा प्रिया मधुकर, मी 6 महिन्याचा रेकॉर्ड चेक करून तुम्हाला सांगू का. असं म्हणत 6 महिन्याचा रेकॉर्ड चेक केला. ती म्हणते नाही, तन्वी किल्लेदार किंवा प्रिया मधुकर अशा कोणतीही मुलगी आमच्याकडे आली नाहीये, ना मला ती इकडे आल्याचं आठवतंय, ना आमच्याकडे काही रेकॉर्ड आहे. सॉरी, त्याच्यामुळे मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. असं म्हटल्यावरती आता कुठच्याच बाजूनी काहीही सापडत नाही म्हटल्यावरती अर्जुन सायली थोडेसे निराश होतात, कारण त्यांना आशा असते की इथे काहीही झालं तरी सुद्धा इथे आपल्याला साक्षीचा खूप मोठा पुरावा सापडेल. पण तसं काही होताना दिसत नसल्यामुळे थोडंसं आता नैराश्य येत अर्जुन आणि सायली तिकडून बाहेर पडत असतात. तोपर्यंत अर्जुन म्हणतो त्या मुलीला की आम्हाला याच्या पुढे जर काही मदत लागली ना तर मी तुमच्याकडून नक्की ही मदतीची अपेक्षा करतो. ती मुलगी म्हणते काळजीच करू नका, मी तुम्हाला मदत करायला तत्पर आहे. त्यानंतर अर्जुन सायली जायला निघतात. त्यावेळेला अर्जुन एका ड्रेसच्या इकडे थांबतो आणि सायलीला म्हणतो सायली, हा ड्रेस किती सुंदर आहे ना, हा ड्रेस आपण तुमच्यासाठी घेऊया का. यावरती सायली म्हणते सर, मी अशा प्रकारचे कपडे कुठे घालते, मी तर साडी आणि पंजाबी ड्रेस हेच कपडे घालते ना, आणि जरी मी घालत असते किंवा जरी मला आवडलं असता तरी मी हे कपडे घेऊ शकत नाही, कारण या एवढ्या कपड्यामध्ये आमच्या आश्रमातील सगळ्यांचे 4 महिन्याचे कपडे येतील. असं म्हणत आता मात्र सायली इकडे अर्जुनला ते कपडे घेण्यासाठी नकार देते आणि मग अर्जुन आणि सायली बाहेर पडतात. अर्जुन सायली बाहेर पडून कारमध्ये बसतायत तोपर्यंत ती मुलगी आता लगेच साक्षीला कॉल करते. म्हणजे आता साक्षीने ते इव्हिडन्स पाहिलेले असतात, त्यात प्रीतीज बुटीकचं कार्ड पाहिलेलं असतं आणि डायरेक्ट प्रीतीज बुटीकला फोन करून माझं नाव यायला नको हे सुद्धा केलेलं असतं. त्यामुळे ती मुलगी म्हणते मॅडम, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे अर्जुन सुभेदार इकडे आले होते, पण मी त्यांना तुम्ही इकडे येता किंवा तुमचं नाव मला आठवतंय असं काहीही क्लू दिलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, ज्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी केलेलं आहे. साक्षी म्हणते व्हेरी गुड, यापुढे सुद्धा जर तो कधी आला तर माझं नाव कुठेही पुढे नाही आलं पाहिजे. यावरती मुलगी म्हणते नाही मॅडम,
तुम्ही बिनधास्त राहा, मी तुमचं नाव कधीही कुठेही बाहेर येऊ देणार नाही, असं म्हणत त्या मुलीला साक्षीने मॅनेज केलेलं असतं आणि त्यामुळे ती अर्जुन सायलीला खोटं बोललेली असते. एव्हिडन्स कळल्यामुळे हे सगळं करता आलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा खाली येते. प्रतिमा खाली आल्यावर ती गप्पा टप्पा होतच राहतात. यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, काय ग प्रतिमा, आलीस का तू सायलीच्या रूम मध्ये जाऊन? त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते, खरं सांगू का, तर आईला मी आज प्रॉमिस केलं होतं की काहीही झालं तरी तिची आणि सायलीची भेट घडवल्याशिवाय मी जाणारच नाही. त्यामुळे सायली आली ना, सायली आल्यानंतर मग मात्र आम्ही म्हणजे तिला भेटू आणि मग निघू. आई चालेल ना? असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते, हो नक्कीच. पण तोपर्यंत कल्पनाचा फोन वाजतो. कल्पनाच्या फोनवरती रविराज सरांचा फोन आलेला असतो आणि कल्पना म्हणते, हा रविराज भाऊजी बोला. काय तन्वी इकडेच बसले, काय तुमचा फोन नाही उचलत आहे? प्रिया म्हणते, बाबांनी फोन केला? अरे बापरे, माझा फोन तर सायलेंट वरती आहे, त्यामुळे मी आईसोबत होते ना, माझ्या लक्षातच नाही आलं. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, काय त्यांना दोघींना पाठवायचंय? यावरती आता इकडे प्रिया म्हणते, पण मी सायलीची वाट बघत बसले ना. यावरती कल्पना म्हणते, अच्छा मी तुमचा निरोप आहे ना तो त्यांना देते. असं म्हणत कल्पना फोन ठेवते आणि ती सांगते की रविराज भाऊजींनी तुमच्यासाठी सरप्राईज काहीतरी प्लॅन केलंय आणि तुम्हाला लवकर घरी बोलवलंय. यावरती प्रिया म्हणते, पण मी आईला प्रॉमिस केलं होतं ना, आईला सांगितलं होतं की सायलीची तुझी भेट घडवून आणेल, मग आईचं प्रॉमिस पूर्ण न करता मी कशी काय जाऊ? आई नाराज नाही का होणार? यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, हे बघ तन्वी, म्हणजे कसं आहे, प्रतिमा आणि सायलीची भेट काय आता कधी होऊ शकते ना, तू कधी घेऊन येऊ शकते, सायलीला मी पैसे पाठवू शकते. पण जर रविराजांनी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंय ना, तर ते तुम्ही वेस्ट घालू नका, निघा बरं तुम्ही. म्हणजे काहीही झालं तरी सायली आणि प्रतिमाची भेट ही होतच राहणार आहे. काय ग प्रतिमा? प्रतिमा म्हणते, हो मी सायलीला नंतर भेटेन, रविराज जर का म्हणतायत या, तर आम्ही दोघी निघतो. असं म्हणत आता चक्क प्रतिमा सुद्धा इकडे प्रियाच्या विरोधात जात निघते आणि प्रियाला थांबायचं असतं. काय एव्हिडन्स येत आहेत, काय मिळालं, काय, हे सगळं तिला ऐकायचं असतं, म्हणून तिला थांबायचं असतं. आता जीवाच्या वर तिला निघावं लागतं, कारण स्वतः प्रतिमाच म्हटलेली असते की आपण निघूया. मग प्रतिमा निघू म्हटल्यावर तिच्याकडे काही ऑप्शन नसतो आणि त्या दोघी जणी निघतात. त्या दोघी जणी गेटच्या बाहेर जायला आणि त्या दोघी जणी गेल्यावरती गेटमधून अर्जुन सायली आत यायला एकच गाठ पडते. त्या जातात, अर्जुन सायली येतात आणि ते दोघं जण खूपच खुश असतात. त्यावरती पूर्णाजी म्हणते, अरे तुम्ही आलात, हे काय, आत्ताच तन्वी आणि प्रतिमा गेली तुझी वाट बघून बघून, आणि काय तुमचे चेहरे इतके खुललेले दिसत आहेत? कल्पना म्हणते, हो तुमचे दोघांचेही चेहरे खुललेत, तुम्हाला पुरावा सापडला का? अर्जुन म्हणतो, हो, म्हणजे जितकी आशा केली होती त्यापेक्षा नक्कीच जास्त सापडलाय आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपली केस स्ट्रॉंग होईल, हे मात्र नक्की. यावरती कल्पना म्हणते, म्हणजे मधुभाऊ सुटणार ना? यावरती पूर्णाजी म्हणते, अगं थांब, त्याला घरात तर येऊ दे, घरात येऊ दे, जरा श्वास घेऊ दे, इथेच वरांड्यामध्ये किती प्रश्न विचारणार आहेस कल्पना? असं म्हणत पूर्णाजी अर्जुन सायलीला आतमध्ये येऊन फ्रेश व्हायला सांगते. मग दोघं जण आतमध्ये येतात आणि फ्रेश होतात. आता मात्र दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नसतो. मग इकडे आता प्रिया अस्वस्थ असते, काय पुरावे सापडले असतील, काय पुरावे सापडले असतील आणि मी कसं जाणून घेऊ? या प्रतिमाला सुद्धा सगळ्यामध्ये आत्ताच यायचं होतं. एरवी बरी सायली 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 करत बसते, पण आता मात्र हिला काही माझं ऐकायचंच नव्हतं. त्यावरती रविराज म्हणतात, काय ग तन्वी, तुझा चेहरा इतका का पडलेला दिसतोय? म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की जेवायला जाणार आहे, बाहेर जेवायला आपण चाललोय आणि तू इतकी टेन्शन मध्ये आहेस. यावरती प्रिया म्हणते, काही नाही बाबा, आपण बाहेर जेवायला जायचंय ना, त्यामुळे जरा पोट रिकामं व्हायला पाहिजे म्हणून थोडी चालतीये मी. असं म्हणत प्रिया खोटं खोटं काहीतरी बोलायला लागते. तोपर्यंत तिकडे आता प्रतिमा तयार होऊन येते. प्रतिमा तयार होऊन आल्यावरती रविराज निघायचं का असं म्हणत ती रविराजांना प्रश्न विचारते. त्यावरती रविराज म्हणतात, हो तू तयार आहेस ना? तर मग इकडे प्रिया विषय काढते, आई तू सायलीच्या खोलीमध्ये का ग गेली होतीस? म्हणजे सायलीच्या खोलीमध्ये जाऊन तू काय केलंस? यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा, सायली तिकडे नसताना तू सायलीच्या खोलीत गेली होतीस? यावरती प्रतिमा म्हणते, हो रविराज, मी सायलीच्या खोलीत गेले होते कारण मी माझ्या हाताने चॉकलेटची वडी बनवली होती ना, ती मला सायलीला द्यायची होती आणि ती सायलीच्या रूममध्ये ठेवण्यासाठी मी सायलीच्या रूममध्ये गेले होते. असं म्हणत प्रतिमा आपण का गेलो होतो हे एक्सप्लेनेशन रविराजांना देते. तोपर्यंत इकडे आता अर्जुन सायली आपल्या रूममध्ये येतात
अर्जुन सायली ज्या वेळेला रूममध्ये येतात त्यावेळेला सायली खूप खुश असते. सर, आता सगळं काही ठीक होईल ना? या पुराव्यातून आपल्याला मधुभाऊंना सोडवता येईल ना? अर्जुन म्हणतो, काळजीच करू नका. तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येते आणि साडीवरती ठेवलेली चॉकलेटची वडी पाहते आणि सर, चॉकलेटची वडी म्हणजे प्रतिमात्या इकडे आल्या होत्या. प्रतिमात्याने माझ्यासाठी चॉकलेटची वडी बनवली असं म्हणत सायली खूप एक्सायटेड असते. अर्जुन बघू बघू असं म्हणत ती चॉकलेटची वडी बघणार, पण सायली इतकी आनंदात असते की तिकडून तडक ती आता पूर्णाजी आणि कल्पना यांना दाखवण्यासाठी धावत पळत खाली येते. अर्जुन बघू हा शब्द तोंडातच ठेवतो. तोपर्यंत सायली येते आणि आई म्हणजे माझ्या रूममध्ये प्रतिमा आत्या गेल्या होत्या का? कल्पना म्हणते हो, पण तुला कसं कळलं? पूर्णाजी म्हणते हो, तुला कसं कळलं? यावरती आता सायली सांगायला लागते, हे बघा, माझ्या रूममध्ये त्यांनी चॉकलेटची वडी ठेवली होती. त्यांनी माझ्यासाठी चॉकलेटची वडी आणली. सायलीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. साधीची चॉकलेटची वडी बघून सायली खूप खुश झालेली असते, कारण ती स्वतःच्या आईच्या हातची असते. त्यानंतर मग मात्र अर्जुन सायली बोलत असतात. ज्या वेळेला अर्जुन सायली बोलत असतात त्यावेळेला सायली म्हणते, सर, जे पुरावे सापडलेत त्यांच्यावरचे फिंगरप्रिंट चेक झाले असतील का? अर्जुन म्हणतो हो, जे पुरावे सापडलेत ना त्याच्यावरचे फिंगरप्रिंट चेक झाले असतील. यावरती सायली म्हणते, मग ते फिंगरप्रिंट साक्षीचे आहेत हे सिद्ध झाल्यावरती साक्षी आश्रमात गेली होती हे पण सिद्ध होईल आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील ना? अर्जुन म्हणतो 100%. आता हे सगळं चालू असताना अर्जुनला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि अर्जुन हादरतो. सायली म्हणते, सर काय झालं? यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, आपण जे पुरावे दिले होते ना पोलीस स्टेशनला ते नष्ट झाले. यावरती सायली म्हणते, सर हे कसं शक्य आहे? यावरती अर्जुन म्हणतो, जिथे इव्हिडन्स स्टोअर केले जातात ना त्या इव्हिडन्स स्टोअर केलेल्या रूमला आग लागलेली आहे आणि रूमला आग लागल्यामुळे तिथे असलेले पुरावे बऱ्यापैकी जळून नष्ट झालेत. आता सायलीला खूपच वाईट वाटतं. आतापर्यंत सगळे पुरावे मिळालेत म्हणून खुश असलेली सायली, मधुभाऊ सुटणार म्हणून खुश असलेली सायली अचानकपणे डाऊन होते आणि हे पुरावे जळल्यामुळे आता केस आपल्या हातातून निघून गेली की काय असं तिला वाटतं. पण नियतीचा अजब गजब चमत्कार वेगळा असतो. ऐन वेळेला आता या आश्रमाचा उठलेला स्टेप पुन्हा एकदा अर्जुन बसवणार असतो.